नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. बनावट ईमेल आयडी तयार करून 2 कंपन्यांमधील व्यवहारात हस्तक्षेप करत एकाकडून 8,81,942 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चाकण परिसरातील कंपनीत ऑनलाईन व्यवहारादरम्यान घडला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका कंपनीतील अधिकाऱ्याने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका कंपनीचा अधिकृत ईमेल आयडीवरून चीनमधील कंपनीशी पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान अज्ञात व्यक्तीने बनावट आणि मूळ कंपनीसारखे दिसणारे ईमेल आयडी तयार करून व्यवहारात प्रवेश केला. त्यानंतर कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. या फसवणुकीत कंपनीकडून 5,200 व $5,045.7 इतकी रक्कम घेऊन भारतीय चलनामध्ये एकूण 8,81,000 रुपयांचा अपहार करण्यात आला. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा तपास करत आहेत. बेकायदा हातभट्टी दारू जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या महिलेवर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केळगावमधील हनुमानवाडी ठाकर वस्तीवर शुक्रवारी घडली. देवाची आळंदी येथील एका खासगी आश्रमात आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावर एका विद्यार्थिनीचा चक्क शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भजन कीर्तन असं आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावर एका 12 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थिनीकडून महाराजांच्या पत्नीने आपले हातपाय रात्री 12-1 वाजेपर्यंत दाबून घेतले आहेत. तसेच तिच्याकडून घरातील धुणी भांडी आणि झाडू पोछा असे घरकाम देखील करून घेतले आहेत. याबाबत नांदेडमधील मुखेड येथे परतलेल्या मुलीने पालकांना सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित महाराज व त्यांच्या पत्नीवर मुखेडमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलिसांनी हरवलेले 130 मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले. हरवलेले मोबाईल मिळाल्यानं मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आखाती युद्धाची झळ आता घराच्या चुलीपर्यंत बसू लागली आहे. घरगुती LPG गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल, कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांना होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान CNG गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती पंप चालकांकडून देण्यात आली. चाकण येथील हिंदुस्तान पेट्रोलियम, शिक्रापूर येथील भारत पेट्रोलियम तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून गॅसचा पुरवठा केला जातो. आखाती युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅस वितरकांना पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या उपलब्ध असलेला सिलेंडरचा साठा घरगुती LPG ग्राहकांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी वितरकांकडे शिल्लक असलेल्या व्यावसायिक सिलेंडरचे वाटप करण्यात आले. मात्र पुढील पुरवठा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे शहरातील गॅस वितरकांनी सांगितले. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप बंद असले तरी घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या वितरणावर कोणताही परिणाम अद्याप झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. व्यावसायिक सिलेंडरचे वाटप अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर वितरक सांगत आहेत. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. एकच कनेक्शन असलेल्या ग्राहकांना 21 दिवसांनी तर 2 कनेक्शन असलेल्या ग्राहकांना 30 दिवसांनी नवीन बुकिंग करावे लागणार आहे. नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू असून 2 कनेक्शन देणे सध्या तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला चाकण परिसरात पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. तडीपारीचा आदेश असतानाही तो चाकणमध्ये वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चाकण उत्तर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन घोगरे वय वर्ष 28 राहणार आंबेडकर नगर चाकण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खेड पंचायत समिती निवडणुकीनंतर आता सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी खेड पंचायत समितीत होणार आहे. त्यामुळे राजकीय सहलीवर गेलेले सर्व सदस्य खेड तालुक्यात आता परतणार आहेत. खेड पंचायत समितीत होणाऱ्या विशेष सभेमध्ये खेड पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड होणार असून नामनिर्देशन पत्र हे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदाकरता 9 मार्च 2026 रोजी विशेष सभेच्या पीठाचे अधिकारी यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सभापती आणि उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार असून सकाळी 11:31 ते 12 वाजेपर्यंत विशेष सभेचं कामकाज सुरू करून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहे.
दुपारी 12 ते 12:30 दरम्यान नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत आहे. त्यानंतर दुपारी 12:30 वाजल्यापासून पुढे आवश्यक असल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या सभेचे पीठाचे अधिकारी खेडचे प्रांत अनिल दौंडे हे असणार आहेत. दरम्यान खेड पंचायत समितीमध्ये आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे पक्षाकडे 16 पैकी 9 सदस्यांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांचे सभापती आणि उपसभापती होणार असल्याचं स्पष्ट आहे. मागील काळात स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली खेड पंचायत समिती तत्कालीन अविभाज्य सेनेच्या ताब्यात होती. मात्र स्वर्गीय आमदार गोरे यांच्या पश्चात राष्ट्रवादीनं तत्कालीन आमदारांच्या नेतृत्वात केलेली फोडाफोडी पाहता यावेळी सेनेनं विशेष दक्षता घेत बहुमत असताना देखील सदस्यांना राजकीय सहलीवर पाठवलंय. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील MPDA मधील स्थानबद्ध इसम अर्जुन बिरबल राठोड वय वर्ष 40 राहणार रासे तालुका खेड जिल्हा पुणे याला हर्सुल मध्यवर्ती कारागृह संभाजीनगर येथे 1 वर्ष कालावधीकरिता स्थानबद्ध करण्यात आलाय. आळंदी येथील श्री क्षेत्र सिद्धबेट हे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांची वास्तव्यभूमी लीलाभूमी म्हणून ओळखली जाते. परंतु सद्यस्थितीत सिद्धबेट क्षेत्राचं पावित्र्य धोक्यात आलंय. मद्यपी मद्य पिऊन त्या परिसरात दारूच्या बाटल्या उघड्यावरच टाकतायत. खराबवाडी येथील कुमारी अश्विनी भोसले हिची PSI पदी तर ऋतुजा कड हिची DYSP पदी निवड झाल्याबद्दल या दोघींचं खराबवाडी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील वाकी खुर्द डोंगरावर असा धूर आठवड्यातून एकदा निघतो. काहीतरी केमिकल युक्त वस्तू इथे जाळल्या जात असाव्यात असा स्थानिकांचा संशय आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाचा औचित्य साधून वाचू अनुवादे या विशेष अंकाचे प्रकाशन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं. चिंचोशी गावामध्ये कर्नल भगत स्कूल खडकी यांच्या कॅम्पच्या माध्यमातून गावामध्ये 34 शेतकऱ्यांची माती परीक्षण करण्यात आली. या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना आणि पीक उत्पादनासाठी नक्कीच फायदा होईल याची माहिती देण्यात आल्याचं चिंचोशीचे विद्यमान सरपंच सचिन भोसकर यांनी सांगितलं. आळंदी नगर परिषदेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील कचरा गोळा केला जातो. मात्र घंटागाडीत कचरा न टाकता तो सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला टाकणाऱ्यांच्या विरोधात आरोग्य विभागाने गांधीगिरीचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाकलेला कचरा उचलून त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारी रांगोळी काढण्याचा उपक्रम 2 दिवसापासून हाती घेण्यात आलाय. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. श्री क्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे. श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या धार्मिक यात्रांसाठी आवश्यक खर्च वाढत असताना सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवण्याची मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर पत्र पाठवून आळंदी नगर परिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की आळंदी नगर परिषदेला सध्या यात्रा कराच्या स्वरूपात केवळ 1.62 कोटी रुपयांचे अनुदान मिळते. मात्र सन 2023-24 या कालावधीत यात्रेसाठी नगर परिषदेला तब्बल 2.73 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. परिणामी सुमारे 1.11 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च नगर परिषदेच्या स्वतःच्या निधीतून करावा लागलाय. त्यामुळे नगर परिषदेवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला. याच आर्थिक तणावामुळे नगर परिषदेची वीज देयके आणि शासकीय पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले. नगर परिषदेचे कामकाज सुरळीत आणि सक्षमपणे चालण्यासाठी यात्रा अनुदानात वाढ करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने योग्य आदेश द्यावेत अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुणे परिसरात अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या महामार्ग विस्तार प्रकल्पांना अखेर गती मिळाली आहे. पुणे शहराला वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महत्त्वाचा कृती आराखडा जाहीर केला. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 1,10,000 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली असून त्यापैकी सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या 4 प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या महिन्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये पुणे ते शिरूर, हडपसर यवत, नाशिक फाटा ते खेड तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर या उन्नत मार्गांचा समावेश आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी आगामी महिनाभरात या प्रकल्पांच्या कामात सुरुवात होईल असे सांगितल्याने पुढील काळात जिल्ह्यातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून देवोशी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर आपली महिला अडणी न राहता आपण जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञानाचा वापर करून आपण पुढे गेलो पाहिजे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी ARAIच्या चाकणमधील कंपनीत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी MSCDCLचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सुनील काकडे, मुख्य अभियंता MSCDCL यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल व सर्व संचालक आणि 60 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत इलेक्ट्रिक सप्लाय या विषयावर संबंधित अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या सभेत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना पॉवर सप्लायच्या प्रश्नाविषयी जाब विचारला व बिल भरण्यास थोडा जरी उशीर झाला तरी पॉवर कट करता, परंतु त्याचबरोबर पॉवर सप्लाय अखंडित सुरू ठेवणे, पॉवर फेल्युअर कमी करणे इत्यादी समस्यांचा पाढा वाचला. चाकण येथे रेकॅम RPG फाउंडेशनच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. चाकण येथे रेकॅम RPG फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि महिलांना खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बैलगाडी आणि बैलगाडे यांना शेतकऱ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच अशा बैलगाडी घरात शोभेच्या वस्तू म्हणून किंवा लग्नात रुखवतात भेट देण्याची प्रथा आहे. संपूर्ण सागवानी असलेल्या अशा लहान बैलगाडी 500 रुपयांना विक्री होत असल्याचे विक्रेते सांगतात. माझं नाव राजेंद्र गोरे. राजेंद्र हरिचंद्र गोरे. गोरे. हा. गाव कोणतं? प्रवरा संगम, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. सध्या कुठे राहिला तुम्ही? सध्या इथं पुण्यात राहिला आहे, पुण्यात कुठं? सणसवाडीला. सनसवाडीला. तर हा काय प्रकार आहे नेमका, काय सांगताय? हे बैलगाडी आहे शेतकरी वर्गासाठी. ही जुनी आठवण म्हणून आता बनवलेले आहे. किती रुपये खर्च येतो तुम्हाला एक ही गाडी बनवायला? म्हणजे खरं सांगा, किती खर्च येतो? ही गाडी बनवायला तशी 500 रुपयापर्यंत खर्च येतो. 500 कसं? आता तुम्ही विकता केवढ्याला आहे? 500-600 रुपयाला. मग 500 नाही, तुम्हाला 200-300 रुपये खर्च. आता हे काय सागवानी लाकूड आहे ना? हा. सागवानी का काय मिक्स आहे याच्यामध्ये? नाही, सागवानी आहे. पूर्ण सागवानी. हो. बरं, मग तुम्हाला किती खर्च की नेमका किती येतो? विकता केवढ्याला तुम्ही समजा लोकांना संपर्क करायचा असेल तर? नाही, हिला खर्च 500 रुपये येतो. आपण तसं 550-600 रुपये. 550-600 रुपयाला विकता. काय तयार करता तुम्ही आता याच्यामध्ये? हे बैलगाड्याच बनवतो, बाकी काही नाही. बैलगाड्या काय साईज काय? आता ही एक साईज दिसली, याच्यापेक्षा मोठी पण बनवता का? ही जी साईज 8x6 आहे. 8x6. याच्यापेक्षा मोठी पण बनवता? हा, मोठी ना. ती केवढ्याला जाते काय? ते मोठे 2,500-3,000 असे. अच्छा, बरं. आणि आता हे तुमच्याकडून आता तुम्ही फिरतीवरती हा व्यवसाय करताय, हा. लोकांच्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतात का लोक? हो, घेतात ना. कोण लोक घेतात? तो हे लग्नासाठी वापरतात ना आता सगळे, रुखवतासाठी वापरतात. रुखवतासाठी पण घेतात आणि शेतकरी लोक हौशेनी सुद्धा घेत असतात. हो. बरं, मग समजा आता लोकांना हे घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कसं करायचा? हे कॉन्टॅक्ट नंबर घ्या, मोबाईल नंबर आहे ना. काय नाव नंबर काय तुमचा? 9021-207407. काय परत सांगा? 9021-207407. 07. हा, हे मोबाईल नंबर आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बैलगाड्या मिळून जातात. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कन्हेरसर येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांना जमीन नोंद, 7/12 फेरफार, वारस नोंद आदी महसूल विषयक कामे सुलभ व जलद पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच शासनाच्या योजना व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे
मत आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार बाबाजी काळे यांनी दिल्या। या शिबिरामुळे अनेक नागरिकांच्या विविध समस्यांचे जागीच निराकरण करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख नितीन सूर्यवंशी, नायब तहसीलदार चेतन मोरे, राम बिजे, रवींद्र मोरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे तसेच कनेरसर मंडलातील 15 गावातील नागरिक, लाभार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार काळे यांनी निर्देश दिले। आज या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियान हे खेड तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये 11 मंडळांमध्ये घेतलं जाणार आहे। त्याची सुरुवात कनेरसर या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी तालुका स्तरावरील सर्व विभागांचे स्टॉल आपण इथे लावलेले आहेत। त्यामध्ये कृषी विभाग, पंचायत समिती, त्यानंतर समाज व बालकल्याण विभाग, एकल महिलांचा एक स्टॉल आहे। त्याचबरोबर दाखल्यासाठी 155 म्हणजे जर शेतीच्या उतार्यासंबंधी काही दुरुस्त्या असतील तर त्याचा देखील स्टॉल इथे या ठिकाणी लावलेला आहे। कृषी विभागाच्या विविध योजना आहेत त्याची माहिती देणारा आणि त्याचे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणारा देखील या ठिकाणी स्टॉल आहे। सर्व या भागातील नागरिक लोकप्रतिनिधींच्या मार्फत सर्व नागरिकांना पर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ते जास्तीत जास्त लाभ या उपक्रमातून घेऊ शकतो। यामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून एकल महिलांचा एक स्टॉल लावलेला आहे। त्या एकल महिलांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये कोणती तरी योजना, एकतरी योजना प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि पूर्ण खेड तालुक्यामधील 8वी, 9वी, 10वी या 3 वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट आणि जातीचे दाखले या माध्यमातून देता येतील असा आमचा प्रशासनाचा निर्धार आहे आणि त्यासाठी या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 450 दाखल्यांचं वितरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर काही आदेश आहेत, तसेच फेरफारच्या नोंदी किंवा तक्रार नोंदी आहेत त्या देखील सामोपचाराने निकाली आपण काढलेल्या आहेत। या ठिकाणी 6 नोंदी आपण सामोपचाराने फेरफार तक्रार नोंदी निकाली काढलेल्या आहेत, तर ते देखील आदेशांचे वाटप या ठिकाणी आपण करणार आहोत। चाकण तालुका खेड श्री धर्मवीर संभाजीराजे गोविंद पथक खंडोबा माळ आयोजित शिवजयंती निमित्ताने शिवज्योत आगमन, व्याख्यान, चाकण शहरात भव्य मिरवणूक, मर्दानी खेळ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 7 मार्च 2026 रोजी कांद्याची 9000 क्विंटल आवक झाली। कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1400 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले। कांद्याला सरासरी 10 रुपयांचा भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। 1125 खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 7 मार्च 2026 रोजी तरकारीची मालाची व भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे, परंतु गिराईक हे जरा कमीच प्रमाणात आहे। कारण की आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला। होळीचा सण झाल्यामुळे जे परप्रांतीय कामगार आहेत ते जवळजवळ आपल्या चाकण परिसरामध्ये 4 ते 5 लोक आहेत, ते बाहेरगावी गेल्यामुळे त्याचा परिणाम हा बाजारावर झालेला आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो झालेली आहे, फुलावरसुद्धा 10 ते 11 रुपये किलो झालेली आहे, वांगीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेली आहे, टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे, कारलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे, गवारीचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत, गवारी 70 ते 80 रुपये किलो झालेले आहे, दुधी भोपळा 20 ते 22 रुपये किलो झालेला आहे, डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे, शेवगा 40 ते 50 रुपये किलो झालेला आहे, मिरची ज्वेलरी असेल, मिरची ज्वेलरी 40 ते 55 रुपये किलो झालेली आहे, दोडका असेल, दोडकासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे, श्रावणी गवडासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, वालवर 20 ते 30 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे, भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे, गाजर 15 ते 18 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडी 10 ते 20 रुपये किलो आहे,
तूर 70 ते 80 रुपये किलो आहे, पापडी 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वाटाणे मागच्या आठवड्यामध्ये भाव एकदम कमी झाल्यामुळे वाटाण्याची आवक ही बाजारामध्ये अजिबात नाही आहे. मागच्या आठवड्यात 15 ते 20 रुपये किलो वाटाणा होता. त्यामुळे वाटाण्याची आवक ही बाजारामध्ये अतिशय अल्प स्वरूपात झालेली आहे. त्यामुळे वाटाण्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. वाटाणा 40 ते 45 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीरसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापूसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. अशी बाजारामध्ये सर्वसाधारण परिस्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.